नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम एच अपडेटवाला या युट्यूब चॅनलवरती. पीएम किसानचा व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते हे एकाच वेळी खात्यात पडणार आहे. त्या संदर्भात आता नवीन अपडेट्स पण येत आहे. तारीख पण जाहीर झालेली आहे. त्या संदर्भातला हा व्हिडिओ होणार आहे. आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर आपल्या या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन अपडेट्स आणि खरी माहिती ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण देत असतो. ठीक आहे दादा, चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल, पीएम किसान व नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रामध्ये राबवल्या जाते. त्यानुसार तुम्हाला 2,000 रुपयाचं पीएम किसानचं आणि 2,000 रुपयाचं नमो शेतकरी योजनेचं अनुदान मिळतं. हे अनुदान फक्त शेतकऱ्यांनाच दिलं जातं. यामध्ये आता भरपूर शेतकरी हे अपात्र सुद्धा झालेले आहेत आणि नवीन शेतकरी सुद्धा ऍड झालेले आहेत. सरकारने यामध्ये केवायसी करायला सुद्धा सांगितलेलं होतं. नमो शेतकरी योजना व किसान पीएम किसानचे जे शेतकरी त्यांना केवायसी पण करण्यास सांगितलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना हे अनुदान यावेळेस मिळणार नाही. तर केवायसी ची प्रक्रिया सुद्धा कशी करायची ते पण आपण सांगणार आहे. तर बघूया की हा हप्ता कधी येणार आहे. तर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी खूप दिवसापासून या पैशांची वाट पाहत होते. आता सरकारने निर्णय घेतल्यामुळे त्यांना थोडासा आता आराम मिळणार आहे. या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये पीएम किसान योजनेतून 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून आणखी 2,000 रुपये मिळतील. हे पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होतील. पैसे एकदम मिळणार नाही, म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी हे पैसे मिळणार आहेत. 2 ऑगस्ट तारीख जाहीर झालेली आहे, पण पैसे लगेच काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थोडे उशिरा येतील. तर 2 भागामध्ये पैसे दिले जातील. जसे की पहिल्या भागामध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील. त्यामध्ये नांदेड, संभाजीनगर, जालना, लातूर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, गोंदिया, अकोला, अमरावती, अहमदनगर आणि चंद्रपूर या 18 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये आहे. या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच म्हणजे 2 ऑगस्ट रोजीच 11 वाजेच्या नंतरच SMS द्वारे ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूचित करण्यात येतील की तुम्हाला हे पैसे मिळालेले आहे. पुढील 4 ते 5 दिवसामध्ये नंतर उर्वरित जे शेतकरी राहतील त्यांना हे पैसे मिळणार आहेत आणि त्या संदर्भात त्यांना SMS सुद्धा जाणार आहेत. पण हे पैसे सर्वांनाच मिळणार नाही. यामध्ये काही नियम अटी लागू झालेले आहेत. जसे की केवायसी पूर्ण असली पाहिजे, आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले पाहिजे, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीमध्ये नाही पाहिजे, वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असावे, शेतजमीन 10 एकरपेक्षा जास्त नसावी. हे सगळे नियम पाळले तरच हे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अन्यथा हे पैसे जमा होणार नाही. शेवटी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते हे राष्ट्रीयकृत किंवा सरकारी बँकेमध्ये खातं असलं पाहिजे. पोस्ट पेमेंट बँक मध्ये जर खातं असेल तर ते सर्वात बेस्ट मानलं जाईल, कारण की त्या खात्यामध्ये जे सरकारी पैसे येणार असते ते सगळ्यात लवकर येत असतात. तर सरकार शेतकऱ्यांना वेळेवर मदत करावी यासाठी हे पैसे देत आहे, कारण पेरणी, खत, बियाणे यासाठी लागतात पैसे. त्यासाठी आता 4 महिने उलटून गेल्याच्या नंतर सरकारने ही मदत देण्यास माहिती दिलेली आहे आणि शेतकऱ्यांनी गेल्या 4 महिन्यापासून पैशाची वाट सुद्धा बघत होते. म्हणून आता ही शेतकऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर हे पैसे जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. अटी फक्त ह्याच आहे की तुम्ही केवायसी कंप्लीट केलेली असावी. ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत केवायसी कंप्लीट नाही त्यांनी लवकरात लवकर आपली जी केवायसी आहे ती जवळच्या CSC सेंटर वरती जाऊन कंप्लीट करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही मोबाईल वरून सुद्धा करू शकता. जास्त काही अवघड नाहीये. जर तुम्हाला मोबाईल वरून करायचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मोबाईल लिहा, आपण त्याविषयी पण एक व्हिडिओ बनवू. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुमची केवायसी कंप्लीट असेल तरी पण हप्ता जर आलेला नसेल तर तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईट वरती जाऊन आपलं स्टेटस सुद्धा चेक करू शकता की कोणत्या कारणास्तव आलेला नाही आहे. तिथे तुम्हाला कारण दाखवेल. त्यानुसार तुम्ही पुढची प्रोसेस जवळच्या अधिकाऱ्याला बोलून किंवा गावात तलाट्याला किंवा ग्रामसेवकला बोलून ती माहिती मिळून ते प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करू शकता. अशा पद्धतीने हा हप्ता वितरण करण्यात येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये दोन्ही हप्ते एकखट्टीच येणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा. तर यामध्ये एक अट अशी आहे की जे 2,000 रुपये ते लवकर येतील आणि जे नमो शेतकरी योजनेचे 2,000 आहे ते थोडे लेट येणार आहे. दोन्ही हप्ते हे एकखट्टी येणार नाही, हे पण शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं. एकच वेळी मेसेज तुम्हाला येणार नाही, थोडा लेट येतील. 2,000 अगोदर येतील आणि 2,000 नंतर येतील. तर हा होता मित्रांनो या संक्षिप्त व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आपल्या शेतकरी मित्रांबरोबर. आणि असेच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या एमएच अपडेट वाल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.